नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करत आहे. सूत्रसंचालन शिकवणाऱ्या एकमेव मराठी यूट्यूब चॅनेलवर मी आहे निवेदक विठ्ठल पवार आणि मी गेली 2 वर्षापासून मोफत सूत्रसंचालन शिकवतोय आणि सूत्रसंचालनाची मोफत कार्यशाळा विविध व्हिडिओंच्या माध्यमातून दररोज घेतोय, जिथे तुम्ही 0 रुपयात उत्कृष्ट सूत्रसंचालक तुम्ही बनू शकता आणि महाराष्ट्र राज्यातील हजारो नवोदित सूत्रसंचालक या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घडलेले आहे. त्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे निवेदक विठ्ठल पवार. म्हणून आजचा घटक आहे 0 रुपयात शिका उत्कृष्ट सूत्रसंचालन आणि तुम्ही व्हा प्रतिभावंत निवेदक. मग लग्न समारंभ असो किंवा सांस्कृतिक कार्यक्रम असो, शालेय स्नेहसंमेलन असो किंवा कोणत्याही कार्यक्रमाचं प्रास्ताविक असो, भाषण असो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला काय बोलायचंय पण तुमच्या मनामध्ये भीती वाटते ना, शब्द सापडत नाही, आवाज थरथरतोय, तर मग मंडळी आता वेळ आली आहे निवेदक विठ्ठल पवार हा चॅनल पाहण्याची आणि 0 रुपयात सूत्रसंचालन शिकण्याची. नमस्कार मित्रो, निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला काय काय मिळणार आहे ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. निवेदकांनी आवाजाकडे लक्ष द्यावं, त्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या टिप्स या यूट्यूब चॅनलवरती आहेत. तसेच यशस्वी सूत्रसंचालन कसं करावं या देखील अत्यंत महत्त्वपूर्ण टिप्स या चॅनलवरती दिलेल्या आहेत. सूत्रसंचालनाचा पासवर्ड, तसेच आजच्या पिढीला नक्की काय हवं आहे, तसेच येत्या 6 जून शिवराज्याभिषेक दिनाच्या प्रसंगी भाषण, सूत्रसंचालन, शुभेच्छा कशा द्याव्यात, लग्न समारंभामध्ये सूत्रसंचालकाने मनमोहक वातावरण निवेदनामध्ये कसं करावं, त्या लग्न समारंभात कसं करावं, तसेच लग्न समारंभामध्ये बायको म्हणजे काय हे देखील सूत्रसंचालकांना सांगता यायला हवं. म्हणजे लग्नाबद्दलच्या असणारी सुंदर गोष्टी, तसेच महापुरुषांची जयंती असेल, त्यांची पुण्यतिथी असेल, त्या प्रसंगी सूत्रसंचालन कसं करावं, त्या प्रसंगी काही लेख देखील या ठिकाणी दिलेले आहेत. ते म्हणजे लग्न जमल्यावर जळणारे नातेवाईक, तसेच जागतिक तंबाखू विरोधी दिनाचे भाषण, म्हणजे विविध दिनविशेष प्रसंगी सूत्रसंचालन भाषण कसे करावे, वेळ निघून जाण्याआधी सूत्रसंचालकाने कोणत्या गोष्टी शिकाव्यात, स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीचे भाषण कसे करावे, पूर्वीची लग्न आत्ताची लग्न कशी होती, लग्नामध्ये मंगलमय वातावरण करणारं सूत्रसंचालन कसं असतं, लग्नात प्रभावी सूत्रसंचालन कसं करावं, आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन त्या प्रसंगी सूत्रसंचालन भाषण कसे करावं, शिवविवाह समारंभाचं प्रभावी सूत्रसंचालन कसे असावे, तसेच विविध दिनविशेष त्या प्रसंगी विशेष विचार, माहिती, भाषण आणि सूत्रसंचालनाची देखील माहिती निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलवरती आहे. तसेच लग्नात स्वागत कसं करावं, तसेच सुसंवाद साधताना कोणती काळजी घ्यावी, महाराष्ट्र दिनाचे प्रभावी भाषण कसे करावे, साखरपुड्याच्या कार्यक्रमाचं प्रभावी सूत्रसंचालन कसे करावे, लग्न समारंभातील सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालन कसे असते, ही देखील माहिती यूट्यूब चॅनलवरती आहे. तसे एखाद्या सामाजिक संस्थेची, प्रतिष्ठानची, तसेच शाळेची, महाविद्यालयाची जर शताब्दी महोत्सव असेल, त्या प्रसंगी सूत्रसंचालकाने काय बोलावं, लग्न समारंभामध्ये पाहुण्यांचं स्वागत सूत्रसंचालकाने कसं करावं, लोक काय म्हणतील याबद्दल देखील विशेष असा व्हिडिओ या ठिकाणी आहे. तसेच मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की विविध दिनविशेषच्या प्रसंगी एक प्रेरणादायी माहिती, भाषण, सूत्रसंचालन अशी देखील माहिती या चॅनलवरती आहे. तसेच तुम्हाला उत्तम सूत्रसंचालक होण्यासाठी तुम्ही ग्रंथालयात गेलं पाहिजे. तसेच घराची वास्तुशांती, गृहप्रवेशाचं भाषण कसे करावे, तसेच मंगल परिणयाचे सूत्रसंचालन कसे करावे, वास्तुशांतीच्या प्रसंगी विशेष कविता स्वरूपात भाषण कसे असावे, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे देखील या यूट्यूब चॅनलवरती आहेत. हॉस्पिटलचं उद्घाटन कसे करावे याबद्दलची देखील माहिती आहे. तसेच सहशालेय उपक्रमांचे माहिती, त्या प्रसंगी सूत्रसंचालन आणि मार्गदर्शन फक्त आणि फक्त निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलवरती आहे. तसेच शासनाचा विशेष असलेला उपक्रम शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचं संपूर्ण सूत्रसंचालन कसं करावं, महापुरुषांची जयंती असेल, पुण्यतिथी असेल, त्या प्रसंगी भाषण, सूत्रसंचालन कसे करावे याबद्दलची देखील माहिती या ठिकाणी दिलेली आहे. 3.5 मुहूर्तातील अत्यंत महत्त्वाचा मुहूर्त म्हणजे गुढीपाडव्याचं भाषण, शुभेच्छा कशा द्याव्यात, ईस्टर संडे का साजरा करतात आणि बोलण्याची जी कला आहे ती सांगणारे टिप्स या यूट्यूब चॅनलवरती आहेत. माजी विद्यार्थ्याचं भाषण, मेळाव्याप्रसंगी भाषण कसे करावे, आभाराप्रसंगी 2 शब्द कोणते असावेत, जग बदलायचं असेल तर तुम्ही काय बोलायला शिकलं पाहिजे याची देखील माहिती या यूट्यूब
चॅनलवरती आहे. लग्नातील रुखवत परंपरा की ट्रेंड याबद्दलची माहिती आहे. पुस्तक प्रदर्शनाच्या समारंभाचं प्रभावी सूत्रसंचालन, प्रत्यक्ष कार्यक्रमातलं सूत्रसंचालन या ठिकाणी दिलेलं आहे. तसेच विविध गाण्यामध्ये कसं गाणी म्हणावीत याबद्दलची देखील माहिती या ठिकाणी आहे. यात्रा आणि जत्रा आपण हा शब्द समानार्थी म्हणून वापरतो, त्यामधला नेमका फरक काय आहे, आमंत्रण निमंत्रण यामधला फरक काय आहे, तसेच जी आपल्या अंगी असणारी कला आहे त्या कलेचं महत्त्व काय आहे ही देखील माहिती या यूट्यूब चॅनलवरती आहे. तसेच छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीचं संपूर्ण सूत्रसंचालन, चारोळ्या, लग्न समारंभातील एक भारदस्त सूत्रसंचालकानं कार्यक्रमामध्ये हे करा, हे करू नका, म्हणजे हे व्हा, हे होऊ नका, ही देखील माहिती या यूट्यूब चॅनलवरती आहे. महापुरुषांच्या जयंतीसाठी प्रभावी आणि प्रेरणादायी काव्यपंक्ती कोणत्या वापराव्यात याबद्दलची देखील माहिती या ठिकाणी आहे. मराठी भाषेच्या गौरव दिनाप्रसंगी राज ठाकरे यांची सुंदर कविता, त्यांचं भाषण देखील आपल्या निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलवरती आहे. तर तुम्ही हा यूट्यूब चॅनल पहा. प्रभावी सूत्रसंचालन करण्यासाठी सुंदर काव्यपंक्ती, शेरो शायरी देखील आपल्या निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलवरती आहेत. सर्वांसाठी उपयुक्त ठरणारं सेवानिवृत्ती समारंभाचं जबरदस्त भाषण फक्त आणि फक्त निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला अत्यंत जबरदस्त भाषण पाहायला मिळणार आहे, ऐकायला मिळणार आहे. प्रास्ताविकाच्या आधी, प्रास्ताविकाच्या नंतर सूत्रसंचालकानं नेमकं कोणत्या चारोळ्या वापराव्यात, कोणती कविता वापरावी, तसेच शिवरायांचा शौर्याची गाथा सांगणारा पोवाडा कोणता आहे, स्पर्धा आणि पुरस्काराच्या वितरणाच्या समारंभाप्रसंगी सूत्रसंचालकानं बोलण्यासाठी महत्त्वाच्या 15 ओळी, तसेच नृत्य स्पर्धेचं सूत्रसंचालन कसे करावे याबद्दलची माहिती आहे. शिवजयंतीच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन, जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा कशा द्याव्यात याबद्दलची माहिती निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आहे. रक्तदान शिबिराचं भाषण आणि सूत्रसंचालन कसं करावं याबद्दलची देखील माहिती या यूट्यूब चॅनलवरती आहे. मान्यवरांच्या मनोगताच्या आधी व नंतर सूत्रसंचालकाने नेमकं काय बोलावं, 10वी नंतर कोणता करिअर निवडावं त्याबद्दलचे देखील मार्गदर्शन या यूट्यूब व्हिडिओवरती आहे. जागतिक महिला दिनाच्या प्रसंगी विशेष माहिती या यूट्यूब चॅनलवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. तसेच जागतिक महिला दिनाचं सूत्रसंचालन, भाषण, त्याचबरोबर आरोग्य शिबिराचे सूत्रसंचालन, गुरु रविदास जयंतीचं संपूर्ण भाषण, सूत्रसंचालन, हळदी कुंकू समारंभातील भाषण, सूत्रसंचालनाच्या टिप्स फक्त आणि फक्त निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलवरती आहे. पुस्तक प्रकाशन सोहळ्यात मान्यवरांनी मनोगत व्यक्त कसं करावं, श्री गणेश जयंतीच्या सोहळ्याचं भाषण आणि सूत्रसंचालन कसं करावं, ही सर्व जी माहिती आहे फक्त आणि फक्त निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलवरती आहे. तसेच आपल्या वार्षिक स्नेहसंमेलन सूत्रसंचालनाची सुरुवात कशी करावी याबद्दलची देखील माहिती या यूट्यूब चॅनलवरती आपल्याला पाहायला मिळते. सेवापूर्ती गौरव समारंभाच्या प्रसंगी अत्यंत जबरदस्त दीपप्रज्वलन, प्रतिमापूजन, मान्यवरांचा सत्कार या प्रसंगी सूत्रसंचालनाच्या टिप्स या ठिकाणी दिलेल्या आहेत. 10वीच्या निरोप समारंभाच्या प्रसंगी अत्यंत साधं सरळ सोपे सूत्रसंचालन कसं करावं, जागतिक मातृभाषा दिनाचे भाषण, सूत्रसंचालन कसं करावं, 12वीच्या निरोप समारंभाचं सोपं सूत्रसंचालन, भाषण फक्त आणि फक्त निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलवरती बांधवांनो आपल्याला पाहायला मिळणार आहेत. कार्यक्रमात अध्यक्ष निवड कशी करावी, कुस्तीच्या खेळाचं सूत्रसंचालन कसं करावं, माजी विद्यार्थी मेळाव्याप्रसंगी कविता, प्रास्ताविक कसं करावं, गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभाच्या प्रसंगी भाषण कसं करावं, हळू आवाजात संवाद साधण्याचे अत्यंत सोपे उपाय कोणते आहेत, शिक्षण परिषदेचं साधं आणि सोपं सूत्रसंचालन कसं करावं, जागतिक वनदिनाच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन, भाषण कसं करावं, सूत्रसंचालकाने कार्यक्रमाची सुरुवात कशी करावी, स्पर्धा व पुरस्कार वितरणाचे सूत्रसंचालन कसं करावं, तसेच आपल्या गावातील सूत्रसंचालकाने उपस्थितांची मनं जिंकली, हा जो व्हिडिओ आहे तो जबरदस्त व्हिडिओ फक्त आणि फक्त निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलवरती आपल्याला पाहायला मिळतोय. प्रजासत्ताक दिनाचा असेल, 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचा असेल, सूत्रसंचालन भाषण कसं करावं, स्मृती दिनाच्या प्रसंगी सूत्रसंचालकानं त्या कार्यक्रमाची सुरुवात कशी करावी, निवेदकानं पत्रकार दिनाच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालनाची सुरुवात कशी करावी, शाळा आणि कॉलेजच्या गॅदरिंगचं सूत्रसंचालन कसं करावं, अशी विविध माहिती या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आहे. मी आपल्याला एवढंच सांगेल की या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सूत्रसंचालनाची मूलभूत तत्व याच फक्त चॅनलवरती पाहायला मिळणार आहे. वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये कार्यक्रमाची संपूर्ण स्क्रिप्ट, तसेच कार्यक्रमामध्ये
भाषण कार्यक्रमाबद्दलची माहिती देणारा एकमेव मराठी यूट्यूब चॅनेल तो म्हणजे निवेदक विठ्ठल पवार. सज्ज आवाज, आत्मविश्वास आणि योग्य शब्दांची निवड कशी करावी याची सर्वतोपरी माहिती फक्त आणि फक्त निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलवरती आपल्याला पाहायला मिळते. कार्यक्रमाला शोभेल अशी भाषाशैली, विनोदी ट्विस्ट आणि किंवा गंभीर निवेदन, लाईव्ह उदाहरणं, रिअल स्क्रिप्ट आणि डिलिव्हरी स्टाईल आणि विशेष म्हणजे निवेदक विठ्ठल पवार हा यूट्यूब चॅनल हा 0 रुपयात तुम्हाला सूत्रसंचालन शिकवणारा पहिला महाराष्ट्रातला एकमेव यूट्यूब चॅनल आहे. यामध्ये आपल्याला कसलाही खर्च नाही, कोणताही क्लास नाही, फी नाही. फक्त हवी आहे मित्रांनो तुमचा वेळ आणि तुमची इच्छाशक्ती. आणि मित्रांनो, जर तुम्हाला वाटत असेल की माझं देखील नाव सूत्रसंचालनामध्ये गाजावं, शाळा, महाविद्यालय, विवाह सोहळा, विविध प्रकारचे कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम यामध्ये माईकवर आत्मविश्वासानं बोलायचं असेल तर मित्रांनो, तुम्हाला प्रभावी सूत्रसंचालक व्हायचं आहे, तुम्हाला उत्कृष्ट कार्यक्रमामध्ये निवेदन करायचं आहे, तर प्रथमतः निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलवरचे संपूर्ण व्हिडिओ, मग शॉर्ट व्हिडिओ असतील, लॉंग व्हिडिओ असतील, सर्व व्हिडिओ बारकाईनं व्यवस्थितरित्या ऐका, लिहून घ्या, त्याचं वाचन करा, चिंतन करा, मनन करा. आणि हो, निवेदक विठ्ठल पवार हा यूट्यूब चॅनल मित्रांनो सबस्क्राईब करा लगेचच. आणि सर्व व्हिडिओ न चुकता सर्व व्हिडिओ पहा आणि कमेंट्समध्ये तुमचं नाव लिहा. होय, मी तयार आहे. आणि हो, सूत्रसंचालन म्हणजे केवळ शब्दांची कलाकारी नाही, तर भावना पोचवण्याची एक अत्यंत सुबक आणि सुंदर कला आहे. मित्रांनो, तीच कला मी तुम्हाला शिकवणार आहे, तेही अगदी 0 रुपयात. आणि हजारो निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घडतायत, तेही 0 रुपयात. कुठेही क्लास नाही, कुठलीच फी नाही. तुम्हाला 0 रुपयात सूत्रसंचालन शिकवणारा पहिला एकमेव मराठी यूट्यूब चॅनल. या यूट्यूब चॅनलचं नाव आहे निवेदक विठ्ठल पवार. धन्यवाद.